नमस्कार, मी सौ रोशनी अमोल अमृतकर. आज आपल्याला गणपती विसर्जनाची गोष्ट सांगणार आहे. आपण चतुर्थीला गणपती वाजत गाजत घरी आणतो, त्याची मनोभावे पूजा करतो आणि अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देतो. म्हणजे काय, बाप्पाच्या मूर्तीचं आपण विसर्जन करतो. विसर्जन या शब्दाचे संस्कृतमध्ये अनेक अर्थ आहेत, पण बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन या संदर्भात बाप्पाची मूर्ती पाण्यात विलीन करणं या अर्थाने घेतला जातो. बाप्पाची मूर्ती आपण पाण्यातच का विसर्जित करतो, त्यामागचं एक कारण आहे. जलतत्वाचा अधिपती म्हणजे श्री गणेश, म्हणून बाप्पाला आपण पाण्यात विसर्जित करतो. याच्या मागची एक आख्यायिका अजून आहे. वेदव्यासांनी ज्यावेळेला महाभारत लिखाणाचं काम सुरू केलं, त्यावेळेला त्यांना ते एकट्याने पूर्ण होईल असं वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी गणपती बाप्पाची आराधना केली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि गणपती बाप्पांना महर्षी व्यासांनी सांगितलं की महाभारत ग्रंथाच्या लिखाणात मला तुमचा आशीर्वाद हवा आहे, तुमची मदत हवी आहे. गणपती बाप्पा संमती देतात आणि महाभारत लिखाणाचं काम सुरू होतं. महाभारत लिखाणाला सुरुवात चतुर्थी ते चतुर्दशी असा कालखंड ते निवडतात आणि वेदव्यास डोळे मिटून महाभारत कथा सांगतात आणि श्री गणेश लिखाणाचं काम करतात. अविरत लिखाणाने, कंटिन्यू बैठकीने गणेशांना ताप येतो. शरीराचे अनेक कष्ट झाल्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान वाढतं आणि ज्यावेळेला गोष्ट महाभारताची कथा कंप्लीट होते आणि व्यास डोळे उघडतात आणि बघतात की श्री गणेशांना खूप ताप आलेला आहे, त्यावेळेला जवळच्या एका सरोवरावर गणपती आणि व्यास जातात आणि व्यास स्वतः गणपतींना स्नान घालतात. पाण्याने स्नान घातल्यामुळे गणेशांचं तापमान कमी होतं आणि तेव्हापासून गणपतींना पाण्यात स्नान करण्याची प्रथा सुरू झाली. अजून एक कथा अशी की अविरत लिखाणामुळे गणपतींचं शरीर आखडलं गेलं आणि त्यांच्या शरीरावर धूळ माती जमा झाली आणि म्हणून त्या संदर्भाने गणपतींना अजून एक नाव मिळालं, ते म्हणजे पार्थिव गणेश. पार्थिव गणेश या नावाने सुद्धा गणपती बाप्पाची ओळख झाली. कशी वाटली गोष्ट नक्की कळवा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.